morning students, myself Ashwini Patil and I am a science teacher of yours. In last period we start the lesson natural resources. Lesson number first, air, water and land. You know the natural resources, what are the basic needs? Yes students, our basic needs are air, water and land. All living things needs air, water and land. These are the three basic needs of all living things. In last period we start the lesson. Observe the picture alongside and the pictures and questions given below. And in that pictures some spheres are there: atmosphere, hydrosphere, lithosphere. These are the three spheres and together is known as the biosphere. And these are the natural resources: air, water and land. These three are the basic needs and that is known as the natural resources. And what is the proportion of water and land in our earth? That means 29% of land and 71% of water. You already studied in our last period. And first we start the air, and so different constituents of airs. For example, some gases are there: oxygen, hydrogen, carbon dioxide, argon, neon, helium. These are the different gases are present in the air. And in our textbook there is a chart of proportion of various gases in the air. This chart means all the gases proportionals are shown in that chart, and also here some table, some uses of gases in the air: nitrogen, oxygen, carbon dioxide, argon, helium. These all gases are present in the air. Means air consists or air contains the all type of gases, dust particles, snowy particles. These are all in the air. Means our duty is there. Our air should not be polluted. म्हणजे आपली ड्युटी आहे की ही जी एअर आहे, हे जे सगळं एन्व्हायरमेंट आहे, हे सगळं क्लीन ठेवायला पाहिजे. विदाउट पोल्युटेड सगळं जे काय एन्व्हायरमेंट आहे ते बॅलन्स आपल्याला ठेवायला पाहिजे. त्यासाठी मग काय केलं पाहिजे? तर एअर पोल्युशन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? वॉटर पोल्युशन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? हे सगळं आपल्याला इथं स्टडी करायचं. In page number 3, first I read what is the similarity in three pictures given below. Students, you see in your textbook in page number 3 upside photos there are three pictures having air pollution. या सगळ्या तीन पिक्चर मध्ये काय दिसते तुम्हाला? एअर पोल्युशन झालेलं दिसतंय. फर्स्ट पिक्चर मध्ये काय दिसतंय की एअर पोल्युटेड झाले. कशामुळे? इंडस्ट्रियल जो तुम्हाला इथं स्मोकी पार्टिकल्स दिसतात, धूर जो दिसतो त्याच्यामुळे एअर पोल्युशन झाले. हे सेकंड पिक्चर जे आहे ते व्हेइकल्समुळे जे काय इमिशन ऑफ स्मोक दाखवलेलं आहे ते व्हेइकल्समुळे एअर पोल्युशन झालेलं दिसतंय. अँड थर्ड पिक्चर मध्ये फॉरेस्ट फायर, त्याच्यामुळे काय झालेलं आहे? एअर पोल्युशन झालेलं दिसतंय. ऑल द अबव पिक्चर शोज द लार्ज स्केल ऑफ इमिशन of smoke and different agencies, and these smokes directly mixes with the atmosphere. आणि हे जे सगळं एअर पोल्युशन झालेलं दिसतंय ह्याचा सगळा जो काही धूर आहे, स्मोक आहे, हा सगळा ॲटमॉस्फिअर मध्ये मिक्स होतो. त्यामुळे काय होते? एअर पोल्यूट होते, हवा दूषित होते. अँड डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एअर. आणि त्यामुळे काय होते? सगळं जे एन्व्हायरमेंट आहे हे सगळं बॅलन्स करते, इम्बॅलन्स होतो. and that this is known as the air pollution. यामुळे काय होते की एअर पोल्युशन हे होतं. हे सगळे वेगवेगळे डस्ट पार्टिकल, स्मोकी पार्टिकल्स जे आहे हे सगळे एअरमध्ये मिक्स झाल्यामुळे काय होते? एअर पोल्युशन होते. मग हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू द कंबशन ऑफ फ्युएल. आणि ह्याच्यामधून सगळे जे गॅसेस इमर्स होतात ते कसे असतात? इट इज हार्मफुल टू अस.
म्हणजे आपल्याला बघा की एअर पोल्युशन खूप झालं की रस्त्याला ट्रॅफिक खूप जाम झालं किंवा गाड्यांचा धूर खूप जर येत असेल तर आपल्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो, आपलं सफोकेशन होतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय. म्हणजेच काय की आपल्या बॉडीवरती त्याचं काय होतंय, हार्मफुल इफेक्ट होते. इट इज हार्मफुल टू लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. अँड ॲज अ रिझल्ट द एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि आता काय झालंय लोकांकडं की माणसं कमी आणि गाड्या जास्त, आणि त्यामुळं काय झालंय एअर पोल्युशन, लोक गाड्या जास्त वापरत असल्यामुळं एअर पोल्युशन खूप होत चाललेलं आहे. आणि माणसाचं वर्किंग कमी होऊन जास्तीत जास्त मशिनरी वर्क करत आलेलं आहे आणि त्या मशिनरीमधून सुद्धा जास्त प्रमाणात काय होते की इमिशन ऑफ स्मोक होते, जास्त प्रमाणात धूर इंडस्ट्री एरियामध्ये होत असल्यामुळं त्यामुळं पण एअर पोल्युशनचं काय झालेलं आहे, प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे सगळ्याला आपल्याला जर याचा कंट्रोल ठेवायचा असेल तर एअर पोल्युशनच होऊ नये यासाठी आपण दक्षता घेतली पाहिजे. मग हे ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की रोजच्या यूजमध्ये, रोजच्या ह्याच्यामध्ये एअर पोल्युशन खूपच वाढलेलं दिसत आहे. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन द एअर थ्रू द कंबशन ऑफ फ्युएल्स. म्हणजे या सगळ्या फ्युएलचं कंबशन जे होते त्याच्यामुळं वेगवेगळे हार्मफुल गॅसेस विच आर इन मिक्सेस विथ द एअर. फर्स्ट नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. आणि या प्रकारचे जे सगळे वेगवेगळे गॅसेस आहेत हे सगळे काय होतात, एअरमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे सगळं पोल्युशन, एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होते. ओझोन लेअर अँड प्रोटेक्टिव्ह शेल. मग ओझोन लेअर हा जो आपल्या ॲटमॉस्फिअर आणि अर्थच्या मध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये जो ओझोन लेअर असतो, मग या ओझोन लेअरचं वर्किंग काय आहे, तो का ओझोन लेअर असतो किंवा त्याचं काम काय आहे, तर बघा देर इज अ लेअर ऑफ ओझोन अँड इट इज डिनोटेड बाय O3, ozone gas. These ozone gas layer which are present in the atmosphere and in between the atmosphere and earth and lower part of stratosphere. Ozone layer कुठे असतो की हे जे सगळे लेयर्स आहेत atmosphere चे, here is the ozone layer, lower part of stratosphere. स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टमध्ये ओझोन लेअर असतो. मग त्याचं काम काय आहे, इट इज ओझोन गॅस इज नॉट अ डायरेक्टली युजफुल फॉर सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड येट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू. ओझोन लेअर इज अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. ओझोन लेअर खूप महत्त्वाचं काम करतो की ज्यावेळी सनमधून जे रेज येतात ते रेज असतात ते अति इंटेन्सिव्ह असतात. दॅट रेज आर UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड दॅट्स आर हार्मफुल टू अस इन हिअर अर्थ. आणि हे जे रेज आहेत ते रेज सगळे ओझोन लेअर काय करतो, आपल्याकडं ॲब्सॉर्ब करून घेतो. म्हणजेच काय, ओझोन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह शेल. म्हणजे आपलं प्रोटेक्शन करायचं काम कोण करतं की ओझोन लेअर करतो. Ozone gas is absorb these rays and as a result of these earth is protected. आणि ओझोन लेअर काय करतो, हे जे अल्ट्रा UV रेज आहेत, हे UV रेज सगळे काय करतात, ॲब्सॉर्ब करतो हा ओझोन लेअर आणि त्याचं अर्थ पासून आपल्या त्या UV रेज पासून आपलं प्रोटेक्शन करतो. Therefore that is known as the ozone protective shell. And this ozone protection day which is celebrated in 16 September of all over the world, everyone aware the importance of ozone. सगळ्यांना समजलं पाहिजे की ओझोनचा इम्पॉर्टन्स काय आहे. त्यासाठी ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये 16 सप्टेंबर ओझोन लेअर म्हणून सेलिब्रेट करतात. Ozone layer is destroyed if the chemical gases like carbon tetrachloride or chlorofluorocarbons and air conditioner and refrigerator mix with air. Do you know in metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards they are displayed at different heavy traffics
to show the properties of various constituents of air, and due to these boards we can see the amount of harmful elements in the air. मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे मोठमोठ्या सिटीमध्ये काय होतं, गाड्यांचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे तिथे काय होतं, ट्रॅफिक जाम पण खूप होते, त्यामुळे एअर पोल्युशन जास्त होते. अँड वी कॅन सी द अमाऊंट ऑफ मोर अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स विच आर इन द एअर. आणि तिथली एअर कशी असते, भरपूर पोल्युटेड असते. नेक्स्ट वी स्टार्ट द वॉटर. हे झालं सगळं एअरच्या बाबतीत. आता आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज हाऊ वॉटर इज यूज्ड and what is the importance of water.